श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे 16 फेब्रुवारी, वार रविवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थी हे जे व्रत आहे तर ते प्रत्येक महिन्यामध्ये येत असतं. प्रत्येक घरामध्ये हे व्रत महिला पुरुष करत असतात आणि महिला हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, पतीच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुखी संसारासाठी करत असतात. संकष्टी चतुर्थी हे व्रत प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरं केलं जात असतं आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या घरातील जे काही सर्व संकट आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते दोष आहेत तर ते संपूर्णपणे दूर होऊन गणपती बाप्पांची आपल्यावरती विशेष अखंड कृपा होत असते. म्हणून संकष्टी चतुर्थीला आपल्याला आपल्या घरामध्ये आज हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे की जेणेकरून आपल्या घरातील काही भांडणे आहेत, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, नजरबाद आहे किंवा दारिद्र्य असेल तर ते संपून आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची भरभरून प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला आज करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे गणपती बाप्पांना आज तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. जर तुमच्या आजूबाजूला कुठे जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांना एक जास्वंदीचं फूल अर्पण करा, दुर्वा अर्पण करा. त्याचबरोबर आज तुम्हाला घरामध्ये गणपती अथर्व शीर्षम, त्याचबरोबर गणपती सूत्र, संकटमोचन गणेश सूत्र, ऋणमुक्ती गणेश सूत्र या सूत्रांचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आवर्जून अभिषेक करायचा आहे. तर याचा आपल्याला खूप चांगला फायदा होईल, कारण आजची जी ही माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे तर तिला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी या नावाने संबोधलं जातं. तर संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुःख आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत तर ते दूर होत असतात. कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात. कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे. या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा केली, त्यांना आपण प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्या तर ते गणपती बाप्पा आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होत असतात. आपल्या मनातील ज्या काही इच्छा, आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करतात. कारण आपल्या घरामध्ये ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात ना, त्या तिथीच्या वेळेस आपल्याला प्रामुख्याने असं जाणवतं की घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. किंवा मग कोणतंही एखादं काम आपण जर हातामध्ये घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. नेहमीच अपयशांचा सामना करावा लागतो. घरामध्ये आपल्याला नकारात्मक शक्ती जाणवत असते. पतीची, मुलांची, पत्नीमध्ये खूप सतत भांडण होणे, त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, दारिद्र्य आपल्याला जाणवत असतं. घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो टिकत नाही. पैसा आला तरीही या ना त्या कारणाने तो खर्च होऊन जातो. आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची जी प्रगती आहे तर ती कुठेतरी थांबलेली आहे. अशा अनेक अडचणी आपल्या समोर येत असतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हे जे काही प्रभावशाली उपाय असतात तर ते आवर्जून आपण करायचे असतात. त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत ही जी एक वस्तू आहे तर ती जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारा सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य हे दूर होईल आणि आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल
आणि त्याचबरोबर भगवान गणपती बाप्पांचा आपल्या कुटुंबावरती आशीर्वाद राहून ते आपल्यावरती प्रसन्न राहील। तर आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे बघा। तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांची तुम्हाला मनोभावे आरती करायची आहे। त्यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा असतो तर तिथे तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे, तुळशी समोर दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तुम्ही तो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे। आता प्रदोष काळ केव्हापासून तर 5:30च्या नंतर 7:30 पर्यंत जो असतो तर तो प्रदोष काळ मानला जातो। तर त्या काळामध्ये तुम्हाला शक्य असेल तर त्या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे, कारण हा संपूर्ण दिवसच गणपती बाप्पांच्या सेवेसाठी महत्त्वाचा असतो आणि चांगला मानला जातो। हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे, परंतु त्याचे परिणाम खूप मोठे आहेत। कापूर जो असतो ना तर तो अनेक प्रकारच्या दैवी शक्तीने सक्रिय असतो। कापूर आपण घरामध्ये का जाळत असतो, कारण त्यामध्ये ही सुगंधित द्रव्य असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये एक छान सुवास जो आहे तर तो दरवळत असतो, सुगंध निर्माण होत असतो। परंतु कापूर घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दुःख हे सुद्धा नष्ट होत असतात। कापूर रोज घरामध्ये जर जाळला तर आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य हे मिळत असतं, पण नाही रोज आपल्याला शक्य तर ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात तर या पवित्र तिथींना हे उपाय आपण आवर्जून करायलाच हवे। कारण आता ह्या उपायासाठी आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे। 3 वड्या घ्या कापुराच्या, 5 घ्या किंवा 7 घ्या। आता त्या कापुराच्या वड्या तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या, नसेल तर साधा घेतला तरीही काही हरकत नाही, चालेल। त्यानंतर जो कापूर आपण घेतलेला आहे तर तो तुपामध्ये आपल्याला भिजून घ्यायचा आहे। शुद्ध गाईचं तूप आपल्याकडे असतं त्यामध्ये तुम्हाला तो भिजून घ्यायचा आहे। ते तूप तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल, काही हरकत नाही। त्यानंतर तुम्हाला एक पंती घ्यायची आहे किंवा वाटी घेऊ शकता किंवा प्लेट घेऊ शकता। आता त्या प्लेटमध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे, सोबतच ती जाळायची आहे। म्हणजे काय तर आपल्याला सुकं खोबरं, सुकं नारळ जे असतं तर ते घ्यायचं आहे, त्यावरती आपल्याला हा कापूर ठेवायचा आहे। बघा, खोबरं आपण आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतं। आपण जे भाजीसाठी वापरतो तर ते सुकं वाळलेलं जे खोबरं असतं ती खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे। थोडासा तुकडा घ्यायचा आहे, तुम्हाला मोठा खोबरा काही घ्यायचा नाही, थोडासा अगदी तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावरती हा कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे। आता तुम्ही वाटी घेतली असेल तर छोट्याशा आकाराची घ्या, कारण परत आपल्याला घरामध्ये हे जे खोबरं आहे तर ते वापरायचं नाही, कारण त्यासाठी आपल्याला ते वाया जाणार नाही, म्हणून छोटासा तुकडा घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याच्या सहाय्याने जो कापूर आपण घेतलेला आहे तर तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे। त्या खोबऱ्याची जी वाटी आपण घेतलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे। त्यामध्ये प्रज्वलित करून कापूर ठेवला की त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 वड्या कापुराच्या टाकायच्या आहे। हे सर्व झालं की त्यानंतर जोपर्यंत हे खोबरं जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तिथे बसून ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। डोळे बंद करायचे आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घराची, कुटुंबाची, मुलाची, पतीची प्रगती होऊ द्या। घरातील जी काही भांडणे आहेत, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे तर तो संपून जाऊ द्या, अशी प्रार्थना मनोमन आपल्याला बाप्पांकडे करायची आहे। त्यानंतर ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। त्यानंतर आता ज्यांना तो मंत्र येत नसेल तर त्यांनी श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही। तर आता बघा, आता हे खोबरं शांत झालं म्हणजे
ते कापूर शांत झाला, कापूर भिजला, तर मग आता खाली जर तो थोडासा खोबऱ्याचा जो तुकडा वाटी असेल ते राहील, तर तो काय करायचा आहे, तर तो आपल्याला घरामध्ये बिलकुलही खायचा नाही, तर तो आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे. जसं की तुम्ही एखाद्या झाडाखाली टाका किंवा एखाद्या कुंडीमध्ये जर आपल्या घरामध्ये झाडं असतात तर त्यामध्ये तुम्ही तो दाबून टाकू शकता. फक्त आपल्याला इकडे तिकडे फेकायचं नाही. आता हे खोबरं परत घरामध्ये आपल्याला काय यूज करायचं नाही, कारण त्यामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता असते तर ती त्या खोबऱ्याने आणि कापुराने शोषून घेतलेली असते. म्हणून आपल्याला ते खोबरं घरामध्ये परत वापरायचं नाही, तर आपल्याला ते लांब कुठेतरी टाकायचं आहे. आणि आपण केलेली सेवा, जी आपण सेवा केलेली आहे, ते खोबरं जर आपण परत घरामध्ये वापरलं तर केलेल्या उपायांचा कोणताही फायदा आपल्याला जो आहे तर तो होत नाही. त्यामुळे तुम्हाला हे खोबरं निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तुमच्याकडे जर निर्माल्य टाकायला जागा नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकलं तर तिथे देखील चालेल, तिथे पशु पक्षी मुंग्या खाऊन देतील. अशा पद्धतीने तुम्हाला हा अगदी साधा आणि सोपा जो उपाय आहे तर तो आवर्जून आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तुम्ही करून बघा, याचे खूप छान रिझल्ट जे आहे तर ते तुम्हाला अगदी काही दिवसामध्ये मिळायला सुरुवात होईल. कोणताही उपाय जो आहे तर तो आपल्याला मनापासून केला आणि आपण सकारात्मक भावना आपण मनामध्ये ठेवल्या तर त्याचा जो प्रभाव असतो, त्या उपायांचा सेवेचा जो फायदा आहे तर तो आपल्याला नक्कीच मिळत असतो. काही वेळा आपल्याला थोडा उशीर लागत असतो, परंतु आता तुम्हाला जर इथे एक सांगे, आता तुम्हाला जर एखादा उपाय केला आणि त्या उपायाने तुम्हाला जर फायदा थोडाफार जाणवत असेल तर तुम्ही तो उपाय कंटिन्यू करत राहायचा आहे, सोडून द्यायचं नाही. किंवा आता तुम्ही एक उपाय करत आहात तर तो किमान 5 समजा गुरुवार, 5 शुक्रवार अशा संख्येमध्ये तुम्हाला करायचा आहे. आणि नंतर तुम्ही नाहीच फरक जाणवला तर तो सोडून द्यायचा आणि दुसरा तुम्हाला करायचा आहे. किंवा एखाद्या वेळेस काही उपाय जे असतात तर ते आपल्यावरती लागू होत नाही, त्यामुळे तो तुम्हाला स्किप करायचा आणि समोर जे उपाय असतात तर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता खरोखर ज्यांना घरामध्ये खूप प्रमाणामध्ये जर जास्त प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा जाणवत असेल, सतत कटकटी भांडण होत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, आता किंवा आपण खूप प्रमाणामध्ये कष्ट करतो, मेहनत करतो, राब काय धडपड करतो, परंतु आपल्याला म्हणावं तसं यशच जर मिळत नसेल, मग आता कधी कधी आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकत नाही, तर काय आपण एखाद्या वेळेस म्हणजे पैसा येण्याच्या अगोदर आपण ठरवून ठेवलेलं असतं की मी एवढे पैसे आले तर मी इथे खर्च करणार, हे करणार, ते करणार, आपण असं बोलून टाकत असतो. आता पैसा आपल्याकडे येतो परंतु तो जर घरामध्ये राहतच नाही तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला दररोज सायंकाळच्या वेळी, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल, शक्यतो काय करायचं आहे, 6:30 ते 7:30 पर्यंत तुम्हाला दररोज नित्यनेमाने एक तेजपान घ्यायचं आहे. तेजपान म्हणजे तमालपत्र, एक तमालपत्र घ्यायचं आहे, एक फूल असलेली लवंग घ्यायची आहे, थोडीशी दालचिनीची पावडर घ्यायची आहे. दालचिनीचा तुकडा घेऊ शकता परंतु तो जळत नाही कापुरासोबत, कारण आपल्याला आता शहरी भागामध्ये आपल्याला जो विस्तव असतो तो काही मिळणं शक्य नसतं. आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या कापुरासोबत जाळाव्या लागतात. तर तुम्हाला थोडासा बारीक करून घ्यायची आहे दालचिनीची पावडर आणि एक वेलची घ्यायची आहे. ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला दररोज संध्याकाळी नित्यनेमाने जाळायच्या आहेत 7:30 पर्यंत. 6:30 पासून ते 7:30 पावणे 8 पर्यंत तुम्ही ह्या वस्तू जाळायच्या आहेत. देवघरासमोर सर्वात प्रथम जाळायच्या, दिवाबत्ती करायची, त्या प्रज्वलित करायच्या, 5 मिनिटं तिथे ठेवायच्या आणि त्यानंतर आपला घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये, कान्याकोपऱ्यामध्ये जेवढे आपल्या रूम असतील, बेडरूम, किचन, हॉल, सगळीकडे अंगणामध्ये सुद्धा आपल्याला तो धूर जो आहे तर तो फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही कंटिन्यू 8 दिवस करून बघा. तुमच्या घरामध्ये कितीही निगेटिव्हिटी असली तर ती नक्कीच दूर होते. तुम्हाला एक पॉझिटिव्ह वातावरण घरात तयार झालेलं जाणवू लागेल. तुमच्या घरामध्ये जर आलेला पैसा स्थिर राहत नसेल तर तो देखील स्थिर राहायला सुरुवात होईल. उपाय करून बघा तुम्ही आणि कापुरासोबत नित्यनेमाने एक तमालपत्र जाळत राहा. तुम्हाला त्याचा काय अनुभव येतो तो मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. फक्त कोणताही उपाय सेवा करताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करणं
गरजेचं आहे। तर तुम्ही आता एखाद्या वेळेस असा आपल्या मनामध्ये विचार येतो की हे केलं तर होईल का? ज्यावेळी तुमच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी तुम्ही तो उपाय करायचाच नाही, बिलकुल करायचा नाही, दुसरा एखादा उपाय करायचा। कारण करण्याच्या अगोदरच आपल्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण झालेली असते, म्हणून आपल्याला त्या उपायांचा जो रिझल्ट आहे तर तो जाणवत नाही। त्यामुळे कोणताही उपाय करताना सकारात्मकतेने करा, तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये जाणवायला सुरुवात होईल। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।